एका छोट्याशा गावात एक साधा भक्त राहत होता, नामदेव. रोज रात्री तो स्वामी समर्थांशी नामस्मरण करून झोपत असे. एक दिवस झोपेत त्याला एक वेगळंच स्वप्न दिसलं. एक तेजस्वी दीप ज्याचा प्रकाश घरभर पसरत होता. स्वप्न संपलं, पण मनात एकच प्रश्न, हा दीप कोणता? दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री झोपेच्या आधी तो जप म्हणतो आणि त्याला तेच स्वप्न पुन्हा. आठवडाभर हा क्रम असाच सुरू राहतो. पहिला दिवस दीप, दुसरा दिवस दीप, 7 दिवस, 7 वेळा तोच उजळलेला दीप. नामदेव विचारात पडतो, स्वामी काय सांगू इच्छितात? तो स्वप्नाचा अर्थ शोधू लागतो, पण कुणालाही याचा अर्थ कळत नाही. 7व्या दिवशी सकाळी तो कामासाठी गावाबाहेर जातो. रस्ता नेहमीचा होता, पण त्या दिवशी मनात काहीतरी घबराट. चालत असताना त्याला अचानक स्वप्नातला दीप आठवतो आणि त्याच क्षणी त्याची नजर पुढे जाते. समोरचा झाडाची एक प्रचंड फांदी वाळ्याने तुटून खाली कोसळणार असते. फक्त काही सेकंदांपूर्वी जर तो त्याखाली गेला असता तर मोठा अपघात निश्चित होता. पण जणू काही अदृश्य शक्तीने त्याचे पाय तिथे थांबवले. फांदी जोरात कोसळते आणि नामदेव हादरून मागे हटतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. मनात फक्त एकच शब्द, स्वामी समर्थ, तुम्ही 7 दिवस आधीच इशारा दिला होता, पण मी समजलो नाही. तो हात जोडतो, डोळे मिटतो आणि ज्या दिव्य दीपाने त्याला स्वप्नात सावध केलं होतं, तोच दीप आता त्याच्या मनात कायमचा प्रज्वलित होतो. भक्त म्हणतो, स्वामी समर्थांचा संकेत कधीही साधा नसतो, तो जीवन बदलणारा असतो.